श्री स्वामी समर्थ. निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी, नवे नवे वर्ष आले घेऊन गुळ साखरेची गोडी. आनंदाचे तोरण लागो दारे, सुंदर रांगोळी अवतरे अंगणी. सुख समाधानाचे असो हे आगामी वर्ष. आपल्या सर्वांना माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलकडून हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा. हा येणारा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन आकांक्षा आणि नवीन संधी घेऊन येवो. या नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारे हे वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचे, सुखाचे, समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपले हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा या सणाला विशेष महत्त्व असून पौराणिक कथेनुसार या गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असं म्हटलं जातं. त्यामुळं या दिवशी ब्रह्मदेवांच्या पूजेला देखील विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो असं देखील म्हटलं जातं आणि या दिवसापासून आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि त्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारल्या जातात. गुढी हे समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं आणि यामुळं आपल्या जीवनात सुख समृद्धी भरभराट होते. तर यंदा 9 एप्रिल 2024 रोजी आपण हा गुढीपाडवा सण साजरा करणार आहोत. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असून या दिवशी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात. त्याचबरोबर या दिवशी नवीन वस्तू खरेदी केली जाते, गाडी खरेदी केली जाते, वास्तू खरेदी केली जाते, मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात. परंतु प्रत्येक व्यक्तीलाच या वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि त्यामुळेच त्यांनी जर काही उपाय, काही सेवा जर या विशिष्ट तिथीला जर केल्या तर त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. तर आपण आज या व्हिडिओमध्ये असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला एका पवित्र झाडाचं मूळ आपल्या घरी आणायचं आहे आणि त्याचा उपाय करायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहणार आहे. तर आता हे कोणत्या झाडाचं मूळ आहे याविषयीची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार अनेक झाडे आणि वनस्पती पवित्र मानल्या गेल्या आहेत. पिंपळ, तुळशी, केळी, आवळा, शमी यासारखी झाडे आणि वनस्पती यांच्यात विशेष आहेत. असं म्हणतात की अशा पवित्र वृक्ष आणि वनस्पतींवर देवी देवतांचा वास असतो. या झाडांची काळजी घेणे आणि त्यांची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तर आपण आज ज्या झाडाचे मूळ घरी आणायचे आहे, ज्याच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत, तर ते झाड आहे केळीचं झाड. आपल्या जगाचे पालनहर्ता म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू या केळीच्या झाडामध्ये वास करतात असं म्हटलं जातं, ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पान हे देवगुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जाते. गुरुवारी या केळीच्या झाडाची पूजा केल्यानं लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या, अडचणी, विघ्न, दारिद्र्य दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आपण या विशिष्ट तिथीला देखील असाच जर उपाय केला तर आपल्यावरची सर्व विघ्न, संकट, बाधा भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीच्या कृपेनं दूर होणार आहेत. जर तुम्ही खूप कष्ट करत असाल, मेहनत करत असाल तरी देखील घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा घरामध्ये लक्ष्मी येत नसेल तर आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे. किंवा घरावरती सतत कोणती ना कोणती जर विघ्न येत असतील तर तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे. आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया. तर आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत, तर हा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी करायचा आहे. हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी देखील चालेल, परंतु या झाडाचे मूळ आणायला जाण्यापूर्वी आपले घर अगोदर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे. आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर करायची आहे. तर त्यासाठी आपल्या घराची साफसफाई करत असताना आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने घराची साफसफाई करायची आहे, फरशी पुसायची आहे. त्याचबरोबर एका भांड्यामध्ये आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे, यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे. एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. जर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर अतिशय उत्तम,
तुम्ही हे गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या जवळपास असणाऱ्या या केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. जात असताना आपल्याला पूजेचं सर्व साहित्य घेऊन या केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन या केळीच्या झाडाला आपल्याला सुरुवातीला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहेत, अखंड अक्षता टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर 2 तुळशीची पानं टाकायची आहेत. या केळीच्या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णू वास करत असतात आणि भगवान श्री हरिविष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय असल्यामुळं अशा प्रकारे तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या केळीच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्य असेल तर कणकेचा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे. जर तुमच्याकडे कणकेचा नसेल तर मातीचा करू शकता आणि तो देखील नसेल तर मग इतर धातूचा करायचा आहे. परंतु अशा विशिष्ट तिथींना कणकेचा किंवा मातीचा दिवा प्रज्वलित करणं अत्यंत पवित्र मानलं जातं. त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये तुम्ही देशी गाईचं तूप किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या केळीच्या झाडाची पूजा करायची आहे. पूजा करत असताना पिवळ्या रंगाच्या सर्व वस्तू या केळीच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत. म्हणजेच पिवळ्या रंगाची फुले असतील, पिवळ्या रंगाच्या अक्षता अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर फळं जर नेली असतील तर ते देखील पिवळ्या रंगाची असावीत आणि अशा प्रकारे विधिवत या केळीच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला या केळीच्या झाडाला प्रार्थना करायची आहे. तुमच्यावरची सर्व विघ्न, संकट, बाधा दूर करण्यासाठी मी हे उपाय करत आहे, सेवा करत आहे. तर हा उपाय माझा पूर्णत्वास जाऊ दे. माझ्या घरावरची, माझ्या कुटुंबावरची सर्व विघ्न, संकट, बाधा दूर होऊ दे आणि त्यासाठीच मी हा उपाय करत आहे. तर असे प्रार्थना करायची आहे आणि त्यासाठीच मी तुमच्या झाडाचे हे थोडंसं मूळ काढून माझ्या घरी घेऊन जात आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीला या केळीच्या झाडाला प्रार्थना करायची आहे. या केळीच्या झाडाला तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या केळीच्या झाडाचे अगदी थोडेसे मूळ काढून घ्यायचे आहे. या झाडाला इजा होणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आता हा उपाय करत असताना कोणालाही समजणार नाही किंवा कोणी आपल्याला पाहणार नाही अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर हे केळीच्या झाडाचं मूळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे. घरी घेऊन आल्यानंतर स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने आपल्याला हे मूळ धुवायचं आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये अखंड अक्षता घ्यायच्या आहेत. या अक्षता आपल्याला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि या अक्षतांवरती आपल्याला हे झाडाचे मूळ आहे तर ते ठेवायचं आहे. हे ठेवत असताना आपल्याला एक पिवळ्या रंगाचा धागा बनवून घ्यायचा आहे आणि याने या मुळ्या आपल्याला बांधायच्या आहेत आणि त्यानंतर या ठेवायच्या आहेत. या ठेवल्यानंतर आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीज मंत्राचा भगवान श्री हरिविष्णूंच्या पाठ करायचा आहे. जेणेकरून आपले हे जे मूळ आहे तर ते अभिमंत्रित होईल आणि अभिमंत्रित झाल्यामुळे आपल्यावरची सर्व संकट बाधा दूर होण्यास मदत होणार आहे. आता हा उपाय करत असताना म्हणजेच हे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जप करत असताना तुम्हाला या ठिकाणी देशी गाईचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्य असेल तर मातीचा किंवा कणकेचा प्रज्वलित करायचा आहे. शक्य नसेल तर इतर धातूचा तुम्ही करू शकता. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहेत, चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करूनच मग आपल्याला हा जप करायचा आहे. त्यानंतर या ज्या मुळ्या आहेत तर त्यांची विधिवत पूजा करायची आहे. यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत. फुलं वाहत असताना पिवळ्या रंगाची व्हावीत. आपण हा उपाय करत असताना जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर आपल्याला करायचा आहे. कारण पिवळा रंग हा भगवान श्री हरिविष्णूंना प्रिय असल्यामुळं तुम्ही या उपायामध्ये पिवळ्या रंगाचा उपाय करायचा आहे. शक्य असेल तर या दिवशी कुटुंबातील सर्वांनीच पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहे किंवा घरातील हा जो व्यक्ती उपाय करत आहे तर त्याने देखील पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले तरी देखील चालतील. अशा प्रकारे ही सेवा झाल्यानंतर हे जे झाडाचं मूळ आहे तर ते दिवसभर आपल्याला या देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि दिवसभर आपल्याला माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्यावरची सर्व संकट, विघ्न, बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपण हा जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तो दिवा अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे. विझणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला तुळशी मातेजवळ देखील देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये देखील 2 लवंगा, चिमूटभर पिवळी मोहरी तसेच चिमूटभर हळद आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. या ठिकाणी देखील आपल्याला तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जप करायचा आहे. ज्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास हा नेहमी असतो आणि त्यामुळे माता लक्ष्मीला तुम्हाला इथं प्रार्थना करायची आहे. तुमची जी काही विघ्न असतील, संकट असतील, बाधा
बाधा असतील तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि अशा प्रकारे ही सेवा झाल्यानंतर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे झाडाचं मूळ ठेवलेलं आहे तर यातील थोडंसं मूळ घेऊन तुमच्या घरातील जो कर्ता पुरुष आहे, जो तुमच्या घरामध्ये पैसा कमवून आणत आहे, तुमच्या कुटुंबासाठी कष्ट करत आहे, मेहनत करत आहे, तर त्या व्यक्तीच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये एखाद्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये हे जे झाडाचं मूळ आहे तर ते ठेवायचं आहे। हे ठेवत असताना यावरती आपण ज्या प्लेटमध्ये अक्षदा ठेवलेल्या आहेत तर त्यातील चिमूटभर अक्षदा या कागदाच्या पुडीमध्ये किंवा कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि ही पुडी बांधून तुमच्या कर्त्या पुरुषाच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये हे ठेवायचे आहे। हे करत असताना उपाय आपल्या सर्व संकट बाधा दूर होण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करत करत हा उपाय करायचा आहे। अगदी शांतपणे आणि मनापासून श्रद्धेने हा उपाय करायचा आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये देखील अशाच प्रकारे एखाद्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ही झाडाची मुळी आणि थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर तुमच्या घरातील जो मुलगा अभ्यासामध्ये जर मागं पडत असेल किंवा शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये जर काही अडथळे येत असतील तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ह्या झाडाचे मूळ एखाद्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता। आता हा उपाय करण्यासाठी जो आपण कपडा घेणार आहोत तर हा नवीनच असावा याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर यातील थोडासा तुकडा अजून घ्यायचा आहे आणि आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असते, तर या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आतल्या बाजूला आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे। हे सर्व करून तरी देखील आपल्याकडे जर काही झाडाचं जर मूळ उरत असेल तर हे तुम्ही तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि हे ठेवत असताना हे देखील पिवळ्या कपड्यामध्येच बांधून ठेवायचं आहे। आणि तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल किंवा एखाद्या कामामध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या जवळ हे मूळ ठेवायचं आहे आणि पुन्हा आल्यानंतर देवघरामध्ये याची स्थापना करायची आहे। दररोज सकाळी संध्याकाळी देवघरातील देवांसोबत आपल्याला या मुळाची देखील पूजा करायची आहे। हे जे झाडाचं मूळ आहे तर हे भगवान श्री हरी विष्णू स्वरूप असल्यामुळे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहेत। तुमच्यावरची कितीही मोठं संकट असेल, बाधा असेल, दारिद्र्य असेल तर ते दूर होण्यास मदत होणार आहे। शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये येणारे सर्व अडथळे, वैवाहिक समस्या असतील तर त्या दूर होणार आहेत। एखाद्याला संतान प्राप्ती होत नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी प्रार्थना करू शकता। ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे। तर अशा प्रकारे हा तुम्ही जर गुढीपाडव्याला उपाय केला तर तुम्हाला याचा निश्चित फायदा होणार आहे। परंतु कोणताही उपाय करत असताना याला मेहनतीची जोड देखील असणं तितकंच आवश्यक आहे। परंतु कोणताही उपाय करत असताना श्रद्धेने आणि मनापासून केला तरच त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं। तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते। ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।